वाचू नको म्हणून म्हणले बाबा नाही का तिला देहानंद काढायचा म्हणून म्हणले चाललेला कार्यक्रम सुंदर आहे असा सुरू करून म्हणून म्हणजे बाबा कमानी म्हणले जाईल त्यांनी दोघांनी म्हणजे विचार केला आणि म्हणजे मांडवगण फराटा येथे आज हा अष्टमीचा कार्यक्रम संपन्न होत आहे. मग असं तरी मी म्हणले बाबा सर्व लोकांमध्ये दोन कोणी म्हणले जायचे आहे आणि म्हणजे 33 कोटी देवाला आव्हान करू लागले. काय बरं 33 कोटी देवाला त्यांनी आव्हान केलं. म्हणून म्हणजे 33 कोटी दिवस करून लागली आणि पुन्हा म्हणजे महादेवाला गेली. ब्रह्मदेवाने महादेवाला सांगितलं म्हणजे बाबा त्यांना विचार त्यांनी सांगितलं म्हणजे पृथ्वीवरती त्यांनी नाच केला आता स्वर्ग लोकांमध्ये नाच चालू झाला. तुमचा आशीर्वाद म्हणले खरा ठरला नाही. तुम्ही म्हणले चुकीचं केलं याचं निवारण तुम्ही करा नाही तर म्हणले 33 कोटी दिवस यांना ही संपवल्याशिवाय राहणार नाही. मग मनी म्हणले दैत्य म्हणले पूर्ण पृथ्वी तलावरती आले. महादेव म्हणले चिंतेत बसले होते. महादेवाने विचार केला म्हणले बाबा म्हणले जर 33 कोटी दिवस यांना घाबरत असेल तर याला पर्याय केला पाहिजे. ब्रह्मदेवाचा 8वा पुत्र म्हणले नारद स्वामी. त्याला महादेवाने म्हणले कैलास पर्वतावरती बोलवणं केलं आणि सांगितलं म्हणले ऐकलं का म्हणले नारद स्वामी तुम्ही माझ्यासाठी एक काम करा. त्या मनी मी तुमचं काम ऐकणार हे सगळ्यांना माहित आहे म्हणले पण मी तुला तुमचा काहीच फायदा होणार नाही. तुम्ही त्यांना आशीर्वाद काय दिलाय जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुम्हाला मरण नाही. मग म्हणले चंद्र सूर्य मनी म्हणले दैत्यांमध्ये दोघांमध्ये कळ लावा म्हणून म्हणले बाबा मनी म्हणले दैत्यांची कळ लावायची. नंतर नारद स्वामीने विचार केला देव निघाला चला पुराला